सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 29 एप्रिल 2026 पावर्ड बाय दी वोकल फॉर लोकल. आपली खरेदी आपल्या शहरात, आपल्या साताऱ्यात. जेडपी अध्यक्षांच्या कुणबी जात प्रमाणपत्र कागदपत्रांची संचिका द्या. जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचा आदेश. जिल्हा परिषदच्या अध्यक्षा डॉक्टर प्रिया शिंदे यांच्या कुणबी जात प्रमाणपत्रावरील तक्रारीवर मंगळवारी जिल्हा जात प्रमाणपत्र समिती कार्यालयात सुनावणी झाली. यावेळी तक्रारदारांच्या वकिलांनी अध्यक्षांनी सादर केलेल्या सर्व कागदपत्रांची संचिका मिळावी अशी मागणी केली. ही मागणी समितीने मान्य केली. तसेच या प्रकरणाची पुढील सुनावणी 19 मे रोजी होणार असल्याचेही जाहीर केले. जिल्हा परिषदच्या अध्यक्षपदी नागरिकांचा मागास प्रवर्ग ओबीसी महिलेसाठी राखीव होते, पण प्रिया शिंदे या खटाव जिल्हा परिषदच्या खुल्या गटातून निवडून आले आहेत. निवडणूक लढवताना त्यांनी नामनिर्देशन पत्रात जातीचा उल्लेख केवळ मराठा असा केलेला आहे, पण निवडणूक त्यांनी अध्यक्षपदी लावण्यासाठी ओबीसी जातीचे प्रमाणपत्र आहे. कुटुंबाची खोटी वंशावळ, खोटी कागदपत्रे, चुकीचे पुरावे देऊन आणि मूळ रहिवासी ठिकाण लपवून तसेच तहसीलदार व प्रांताधिकारी यांची संगनमत करून काढलेले आहे असे तक्रारीत म्हटले आहे. राष्ट्रवादी 3 व शिंदे सेनेचे 2 जिल्हा परिषद सदस्य अपात्रतेची आज सुनावणी. सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या 3 सदस्यांनी भाजपला पाठिंबा देण्याने त्यांच्या विरुद्ध अपात्रतेची कारवाई करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली होती. याबाबत मागील बुधवारी पहिली सुनावणी झाली. पुढील सुनावणी आज बुधवार दिनांक 29 एप्रिल रोजी होणार आहे. तसेच शिंदे सेनेच्याही 2 सदस्यांविरोधात अपात्रतेची तक्रार आहे. यावरही बुधवार दिनांक 29 एप्रिल रोजी सुनावणी होणार असल्याने याकडे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. स्वीकृत पदाच्या निवडी 9 मे पूर्वी. सदस्यपदी कोणाला लागणार लॉटरी, इच्छुकांच्या हालचालींना वेग. सातारा जिल्हा परिषदेच्या स्वीकृत सदस्य पदाच्या निवडी शनिवार दिनांक 9 मे पूर्वी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सातारा जिल्हा परिषदेत 6 स्वीकृत सदस्यांची निवड होणार असून इच्छुकांनी आपल्या नेत्यांकडे आतापासूनच जोरदार फिल्डिंग लावली आहे. त्यामुळे सदस्यपदी कोणाला लॉटरी लागणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. जिल्हावासियांनी जनगणनेच्या घरनोंदणी टप्प्यात सहभागी व्हावे. जिल्हाधिकारी. राज्यात 16वी जनगणना 1 मे पासून 2 टप्प्यात सुरू होत आहे. पहिल्या टप्प्यात जनगणना करण्यात येणार आहे. या टप्प्यात 2 भाग असून पहिल्यांदा 1 मे ते 15 मे या दरम्यान कुटुंब प्रमुखांना स्वयंनोंदणी करता येईल. दुसऱ्या भागात 16 मे ते 14 जून या कालावधीत प्रगणन घरोघरी जाऊन घरनोंदणी करणार आहेत. स्वयंनोंदणी प्रक्रियेत तसेच प्रगणनाद्वारे करण्यात येणारे घरनोंदणी प्रक्रियेत जिल्हावासियांनी सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी पत्रकार परिषदेत केले. सातारा 41 अंश पारच, होरपळ कायम. सातारा जिल्ह्यात उष्णतेची लाट असून सातारा शहराचा पारा सलग तिसऱ्या दिवशी 41 अंश पार होता. मंगळवारी 41.3 अंशाची नोंद झाली. हे या वर्षातील दुसरे उच्चांकी तापमान ठरले आहे. तर कडक उन्हामुळे जीव कासावीत असून ग्रामीण भागात होरपळ कायम आहे. सातारा शहरातील दुपारच्या सुमारास रस्ते निर्मनुष्य असल्यासारखे दिसू लागले आहेत. तर मान, खटाव, फलटण या तालुक्यातील पारा 43 अंशाचे पार पोहोचला आहे. त्यामुळे जनता हवालदिल झाली आहे. उष्माघात प्रतिबंधासाठी जिल्हा रुग्णालयातील कक्ष 3 उपजिल्हा रुग्णालय, 15 ग्रामीण रुग्णालयात 2 बेड आरक्षित. उष्माघाताचा धोका वाढल्याने प्रशासन अलर्ट. आरोग्य केंद्रात राखीव बेड. उन्हाच्या असह्य तटक्यांमुळे जिल्ह्यात राज्यात उष्माघाताचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे उष्माघाताच्या प्रतिबंधासाठी आरोग्य विभागाने पावले उचलली असून डॉक्टरांना प्रशिक्षण दिले आहे. त्याचप्रमाणे जिल्हा रुग्णालयात उष्माघात एक कक्षी सुरू करण्यात आला असून 3 उपजिल्हा रुग्णालयात, 15 ग्रामीण रुग्णालयात 2 बेड आरक्षित ठेवण्यात आले आहेत अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर राहुल जाधव यांनी दिली. जिल्ह्यातील सर्व आरोग्य केंद्र उपकेंद्रात राखीव बेड ठेवले आहेत. तर आरोग्य केंद्रात ORS करण्याची संकल्पना राबवण्यात आली आहे. उन्हाळी सुट्ट्यांमध्ये पोहण्याचा आनंद जीव घेणार. 15 दिवसात 4घांचा मृत्यू. उत्साह ठरतोय क्षणभंगूर. नियमित सराव नसल्याने परिस्थिती जाते हाताबाहेर. उन्हाळी सुट्ट्या लागले की तरुणाईमध्ये उत्साह संचारतो. मित्रांसोबत फिरणे, मौज मजा करणे आणि दैनंदिन धकाधकीपासून दूर क्षण घालवणे हीच अनेकांची इच्छा असते. मात्र आनंदी काही कुटुंबासाठी आयुष्याचा आक्रोश ठरत असलेले चित्र सातारा जिल्ह्यात समोर येत आहे. केवळ 15 दिवसात 4 तरुणांसह काही वयस्कर व्यक्तींचा पाण्यात बुडून आपला जीव गमावा लागला आहे. उत्साहाच्या भरात अनेक जण नदी तलावात पोहण्यासाठी उतरतात, परंतु सराव नसल्याने परिस्थिती हाताबाहेर जाते. पोहण्याचा संपर्क नसताना पोहायला येते या आत्मविश्वासावर अनेक तरुण पाण्यात उतरतात. प्रत्यक्षात पाण्यात उतरल्यानंतर शरीर साथ देत नाही, दम लागतो, मदतीअभावी जीव गमवावा लागतो. राजवाडा येथील प्रतापसिंह महाराज उद्यानाजवळ महिलेचे मंगळसूत्र हिसकावले. सातारा शहरातील रहदारीच्या ठिकाणावर अशा घटना घडत असतील तर सातारा पोलीस नक्की करतात तरी काय, नागरिकांचा सवाल. राजवाडा येथील प्रतापसिंह महाराज उद्यानाजवळ एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून नेण्यात आले. या प्रकरणी 4घांवर शाहूपुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना दिनांक 18 एप्रिल रोजी घडली. याबाबत मानसी वाळके व 25 राणा शनिवार पेठ सातारा यांनी फिर्याद दिली आहे. सातारा शहरातील रहदारीच्या ठिकाणावर अशा घटना घडत असतील तर सातारा पोलीस नक्की करतात तरी काय, असा सवाल सातारकर नागरिक विचारू लागले आहेत. कोरेगावमध्ये शिवाजी कोण होता पुस्तकाचे सामूहिक वाचन. संजय गायकवाड, धीरेंद्र शास्त्रींचा निषेध. वंचित आघाडी, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड, मराठा सेवा संघ व शिवप्रेमी संघटनाच्या वतीने आमदार संजय गायकवाड व धीरेंद्र शास्त्री बाबा यांच्या निषेधार्थ कोरेगावातील जुना मोटार स्टँडवर शिवाजी कोण होता पुस्तकाचे सामूहिक वाचन करण्यात आले. आमदार संजय गायकवाड यांनी कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या प्रकाशात अरविंद भाषा शिवाजी करून जीव मारण्याची धमकी देऊन जो वाद निर्माण केला, या मानसिक कृतीचा तीव्र शब्दांनी निषेध करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा. याशिवाय अशा वातावरणात चाप बसणार नाही यासाठी कठोर कारवाईची मागणी यावेळी करण्यात आली. आगेवाडीत लोकवाहिनी जमिनीच्या वादातून वहिनीचा खून.
धारदार शस्त्राने वार, संशयित ताब्यात. नागेवाडी प्रभुवा येथील जमिनीच्या वादातून सख्या दिराने वहिनीचा धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी संशयित दिराला वाई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गीताबाई चंद्रकांत यादव व 45 राहणार नागेवाडी असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे व त्यांचे पती चंद्रकांत विठ्ठल यादव व 50 यांनी वाई पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विठ्ठल यादव 55 यांच्या दाखल झाला आहे. मेड इन सातारा बॅग्स. सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग. संपर्क 9594 415 115. ललित टेलर्स. लुक गुड फील गुड. शाळा, कॉलेज, विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा. सातारा जिल्ह्यातील अशाच विश्लेषणात्मक बातम्यांसाठी जिल्हा सातारा या न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा. व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ हाईप करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.